नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात बघा, दुसरी लिस्टचा ऑप्शन फॉर्मसाठी पात्र की अपात्र अशा भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत। त्यामुळे तुमच्या सर्व महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बहुतेक प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यासोबतच दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि अजूनही जे काही महत्त्वाचे तुमचे प्रश्न आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तुमचा ITIला नंबर लागेपर्यंत। तर बघा, दुसरी लिस्ट आणि ऑप्शन फॉर्मसाठी पात्र की अपात्र याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनी विचारले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। एक एक करून प्रश्न घेऊया। बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे। सर, मला 10thला 70% आहेत, मला ड्राफ्ट्समन सिव्हिल कोर्स पाहिजे। 24 सीटमधला 18 सीट गेल्या, कट ऑफ 83% चालू झालं आहे आणि लास्टची 50%ला संपली, तरी पण माझा नंबर आला नाही, 70 आहेत तरी पण। बघा, ह्या ठिकाणी काय होत असतं, ज्यावेळेस आपण अर्ज करत असतो तर अर्ज करत असताना आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती नसतं की कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत, किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म टाकलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीचा प्रकार जो होत असतो। बघा, तुम्ही एकाच कॉलेजवर डिपेंड राहायचं नाही आहे, ठीक आहे। वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ITIला ॲडमिशन घेऊ शकता। तुम्हाला ड्राफ्ट्समन सिव्हिल करायचा आहे, हा जो काही कोर्स आहे जेवढ्या आसपासच्या तुमच्या ITIमध्ये असेल त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। नक्कीच तुमचा जो काही नंबर आहे तो सेकंड राऊंडला त्या ठिकाणी लागू शकतो। एकच ITIवर जर डिपेंड राहाल तर असा प्रकार होऊ शकतो। त्यानंतर पुढे बघा, पुढे जर आपण पाहिलं तर सर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, ड्राफ्ट्समन मेकॅनिक अँड AC मेकॅनिक याची फर्स्ट लिस्ट कितीला क्लोज झाली, प्लीज सर इन्फॉर्मेशन सर। तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिले तर काही ठिकाणच्या ज्या काही लिस्ट आहेत किंवा कट ऑफ जे आहे ती जर आपण पाहिले तर 50वर देखील क्लोज आहे, काही ठिकाणी 80वर देखील म्हणजेच 80वर देखील क्लोज झालेली आहे। म्हणजेच काही ठिकाणी सारखं आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी कमी जास्त कट ऑफ झालेली आहे, काही ठिकाणी 80 आहे, काही ठिकाणी 50वर क्लोज झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्या ठिकाणी अर्ज केलेला आहे किंवा कुठल्या ठिकाणी करणार आहात ते तुम्हाला सर्वस्वी त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि तरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ज्या ठिकाणी ITIला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल। त्यानंतर पुढचा बघा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे। बघा, 80.60% आहेत, माझा पहिल्या फेरीत नंबर लागला नाही, दुसऱ्या फेरीत नंबर लागेल का सर OBC। बघा, अशा पद्धतीने बहुतेक विद्यार्थी ज्यांचे टक्केवारी चांगली आहे परंतु नंबर लागले नाही, त्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की फक्त त्यांनी एकच स्ट्रेट टाकला असेल किंवा ठराविक ITIमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, त्या कारणास्तव अशा पद्धतीचा जो काही प्रकार आहे तो झालेला आहे। आता बघा, 80% असून देखील यांचा नंबर लागलेला नाही आहे, तर दुसऱ्या फेरीत लागेल का, तर हो नक्कीच लागेल। फक्त तुम्ही ट्राय करत राहायचं आहे, आशा सोडायची नाही, नक्कीच तुमचा नंबर लागेल। ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर पहिल्या फेरीत देखील नंबर लागू शकतो। फक्त ऑप्शन फॉर्म आपण ज्यावेळेस भरतो सर्वस्वी जे काही आहे ते ऑप्शन फॉर्मवर डिपेंड आहे। ऑप्शन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरता त्यानुसार तुमचा नंबर लागत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्रेयस बोत्रे यांचा, सर माझा मेकॅनिक मोटर व्हेकलमध्ये नंबर मोरवाडी इथे लागला पण मला तो औंधमध्ये पाहिजे, तर मला सेकंड राऊंडमध्ये औंधमध्ये तोच ट्रेड भेटेल का। बघा, हे सर्वस्वी जे आहे ते कॉम्प्युटर सिस्टीमनुसार त्या ठिकाणी लागत असतं, कॉम्प्युटरनुसार ते अलॉट होत असतात ट्रेड। त्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल किंवा नाही लागेल हे मी सांगू शकत नाही, कारण ती संपूर्ण त्या ठिकाणी कॉम्प्युटरनुसार प्रोसेस ती होत असते। जर तुम्ही ऑप्शन त्या ठिकाणी दिला असेल तर लागू शकतो, जर तुम्ही ऑप्शन भरला नसेल तर लागणार नाही। तर ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी टाका, जर लागला तर लागला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर माझा फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये 90 नंबरचा ट्रेड अलॉट झाला आहे पण तो मला नाही पाहिजे, तर मी दुसऱ्या ऑप्शन फॉर्म शकतो का आणि मी त्यासाठी पात्र आहे का, प्लीज रिप्लाय। तर बघा, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात, ठीक आहे। 90 नंबरचा ट्रेड लागल्यामुळे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात। फक्त सर्व जे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहतात त्या विद्यार्थ्यांना सांगतो, बघा, या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये पहिल्या नंबरचा ट्रेड ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे त्यांनाच ॲडमिशन करणे कंपल्सरी आहे। ज्यांना पहिल्या नंबरचा ट्रेड मिळालेला आहे, ज्यांनी पहिल्या नंबरचा ट्रेड ज्यांना मिळालेला आहे त्या सर्वांनाच ॲडमिशन करणे कंपल्सरी आहे। जर त्यांनी ॲडमिशन केलं नाही तर त्या पुढच्या कोणत्याच राऊंडसाठी पात्र राहणार नाहीत आणि ॲडमिशन केलं तरी देखील ते पुढच्या कोणत्याच राऊंडसाठी पात्र राहणार नाहीत। तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, पहिला ट्रेड जर तुमचा लागला नसेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म दोन नंबरच्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात। सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। बहुतेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, बहुतेकांनी कमेंट केलेली आहे। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न,
ऑप्शन फॉर्म भरून परत ITIला जावं लागेल का? नाही, कोणालाही ऑप्शन फॉर्म भरून परत ITIला जाण्याची कारण नाही, कोणालाही आवश्यकता नाही. फक्त ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुमचा ज्यावेळेस तुम्हाला ट्रेड लागतो, अलॉटमेंट लेटर तुम्हाला येतं, त्यावेळेस तुम्हाला ॲडमिशनसाठी ITIला जावं लागेल. आता ऑप्शन फॉर्म भरून कोणालाही ITIला जाण्याची आवश्यकता नाही आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे अर्जुन तायडे यांचा. सर, माझा फर्स्ट लिस्टला नंबर लागला इलेक्ट्रिशियनला, पण IMCमधून. जर मला ॲडमिशन नसेल घ्यायचे तर मी दुसऱ्या लिस्टला पात्र ठरू शकतो का? बघा, या ठिकाणी तुम्ही ट्रेड जो आहे तो पहिला आहे किंवा दुसरा आहे ते सांगितलेलं नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्ही पात्र आहात किंवा नाही. जर तुमचा हा जो काही ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन IMC जर तुमचा पहिल्या नंबरचा नसेल तर तुम्ही पात्र आहात दुसऱ्या लिस्टसाठी, आणि जर पहिल्या नंबरचा ट्रेड तुम्हाला लागला असेल तर तुम्ही पुढच्या लिस्टसाठी पात्र नाही. सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न. दादा, मी ITIचं ॲडमिशन कसं कॅन्सल करू? स्वतः ITIला जाऊन ॲडमिशन कॅन्सल करू शकता. पुढचं बघा, ऑप्शन फॉर्म भरायला पैसे लागतील का? नाही, ऑप्शन फॉर्म भरायला पैसे लागत नाही. तुम्ही स्वतः मोबाईलवर भरू शकता. त्यासाठी मी तुम्हाला डेडिकेटेड एक व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता किंवा जवळच्या नेट कॅफेवर जाऊ शकता आणि तिथून देखील तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. फक्त त्यांनी जर काही चार्जेस घेतले तर ते तुम्हाला द्यावे लागतील, परंतु तुम्ही स्वतः देखील भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा. फ्रॉम कल्याण 10thला 71.80% डिस्ट्रिक्ट ठाणे तालुका अंबरनाथ अलॉटेड प्रिफरन्स नंबर 4. बघा, ह्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. अलॉटेड प्रिफरन्स नंबर 4 टर्न ट्रेड. सर, पण हा मला नको आहे, मी ऑप्शन फॉर्म राऊंड 2साठी भरू का? हो, नक्कीच तुम्ही भरू शकता. जर तुम्हाला या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर नक्कीच तुम्ही सेकंड जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो भरू शकता. आता सेकंड ऑप्शन फॉर्म भरत असताना ऑप्शन फॉर्म भरण्याची लास्ट डेट देखील आहे, तर ऑप्शन फॉर्म सर्वांनी लवकरात लवकर भरून घ्यायचे. या व्हिडिओनंतर सर्वांनी व्हिडिओ पाहून संपूर्ण तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झाल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे त्यावर व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑप्शन फॉर्म स्वतः देखील भरू शकता. पुढचा प्रश्न आहे. सर, मला 10thमध्ये 75% आहे, फर्स्ट राऊंडला नाही आला, काय करायचं सर? रिप्लाय. सेकंड राऊंडसाठी ट्राय करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा अक्षय मुंडे यांच्या 91% आहेत बघा, त्यांना 91% आहेत. सर, लागला नाही सर. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो सर्वस्वी ऑप्शन फॉर्मवर डिपेंड आहे. 91% असून देखील यांचा नंबर लागलेला नाही. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आपण ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरतो त्यावर सर्वस्वी डिपेंड असतं. तर बघा, 91% असून देखील यांचा नंबर लागलेला नाही आहे. तुम्ही पुढच्या राऊंडला त्या ठिकाणी ट्राय करा, नक्कीच तुमचा नंबर लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा. सर, माझा फर्स्ट लिस्टमध्ये नाही आलं नाव, तर मला फिटर पाहिजे आहे, तर मी काही चेंज नाही केलं तरी चालेल ना? हो, ऑप्शन फॉर्म एक म्हणजे फर्स्ट राऊंडसाठी जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, ठीक आहे, त्या ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही काही चेंजेस केले नाही, कुठल्याही पद्धतीचे चेंजेस केले नाही, तरी देखील तोच ऑप्शन फॉर्म तुमचा सेकंड राऊंडसाठी असतो. ठीक आहे, काळजी करायची नाही आहे. परंतु तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये मी अजून ITI त्या ठिकाणी ॲड केले पाहिजे, अजून जे काही ट्रेड आहेत ते ॲड केले पाहिजे, तर नक्कीच तुम्ही ऑप्शन फॉर्म चेंज करू शकता. त्यानंतर पुढचा आहे बघा. पुढचा प्रश्न. 73% आहेत आणि माझा नंबर आरमोरी गडचिरोली जिल्ह्यात लागला आहे, पण मला माझ्या राहण्याची सोय नाही म्हणून मी तेथे करत नाही, तर कसं करायचं नाही? माझा नंबर इलेक्ट्रिशियनला लागला आहे पण मला तेथे करायचा नाही, तर माझ्या दुसऱ्या लिस्टला नंबर लागणार नाही का? बघा, या ठिकाणी तुम्हाला देखील सांगू इच्छितो, तुम्ही जो काही ट्रेड निवडलेला आहे इलेक्ट्रिशियन हा पहिल्या नंबरचा जर असेल, तुम्ही प्रिफरन्स देत असताना जर पहिल्या नंबरचा ट्रेड असेल इलेक्ट्रिशियन, तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल. ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही पुढच्या कोणत्याच राऊंडसाठी पात्र नाही. जर तुमचा पहिला सोडून 2 ते 100पर्यंत कितवाही नंबरचा हा ट्रेड असेल, ऑप्शन असेल, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी डायरेक्ट जायचं नाही आहे आणि ऑप्शन फॉर्म 2साठी तुम्ही भरू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, यांचा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सर, मी 8 ट्रेड टाकले पण कॉलेज एकच निवडले, तर मी सेकंड राऊंडला 2-4 कॉलेजचे नाव देऊ शकतो का? प्लीज रिप्लाय. हो, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्ही पहिल्या राऊंडसाठी एकच कॉलेज निवडलं असेल, एकच ITI निवडलं असेल, तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी तुम्हाला हवे तेवढे कॉलेजेस, हवे तेवढे ITI निवडू शकतात. फक्त लक्षात एकच घ्यायचं आहे, पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्याच नंबरचा ट्रेड लागलेला आहे ते दुसऱ्या राऊंडसाठी पात्र नाहीत, त्यांनी ॲडमिशन करून घ्यायचं आहे. 19 जुलैपर्यंतची मुदत आहे, त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा. किंवा मग जर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं नसेल तर यावर्षी तुम्ही ॲडमिशनला म्हणजे पुढच्या राऊंडसाठी तुम्ही पात्र नाहीत, म्हणजे तुमचं ॲडमिशन होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न यश थोरात यांचा. सर, काही लोक सांगत आहे की परत ITIचे फॉर्म परत भरून चालू झाले, काय हे खरं आहे का? नाही, ITIचे फॉर्म परत भरले जाणार नाही आहेत. आता कुठल्याही विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे. ठीक आहे.
ऑप्शन फॉर्म भरता येतील, परंतु रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे तुम्हाला. नव्याने रजिस्ट्रेशन कोणालाही करता येणार नाही. ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येतील. ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कन्फर्मेशन केलेलं आहे, त्यांनाच ऑप्शन फॉर्म भरता येतील. नव्याने कोणालाही रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे. पुढचा प्रश्न, सर मी ITIला फॉर्म भरला आहे, पण लास्ट डेट 3 जुलै होती, पण माझे डॉक्युमेंट्स पुरे नसल्यामुळे मी व्हेरिफिकेशन करू शकलो नाही, तर आता व्हेरिफिकेशन करू शकतो काय सर? प्लीज रिप्लाय. नाही, डेट जी आहे ती संपलेली आहे, त्यामुळे तुम्हाला देखील रजिस्ट्रेशन जे आहे व्हेरिफिकेशन जे आहे ते करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पुढे त्या ठिकाणी जर तुम्हाला ITIला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढे त्या ठिकाणी करता येईल. त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्याची माहिती तुम्हाला येईल. जर तुम्हाला ITIला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही पुढे व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल त्या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सर माझा फर्स्ट दौंडला ट्रेड लागला आहे आणि मी त्या ट्रेडला ॲडमिशन केलं आणि जर मला जो पाहिजे होता तो ट्रेड मला 2, 3, 4 लिस्टमध्ये लागला, तर ॲडमिशन केलेला ट्रेड कॅन्सल करून दुसरा ट्रेड घेता येईल का सर? प्लीज सांगा. खूप मुलांच्या मनात असा प्रश्न येत असेल. बघा, सर्वच मुलांच्या मनात हा प्रश्न येत असेल, त्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यांनी विचारला. तर अशा पद्धतीचे जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर्वच विद्यार्थ्यांचे ज्या ठिकाणी क्लॅरिफिकेशन होऊ शकेल. तर बघा, जर तुमचा पहिल्या राऊंडला जो काही ट्रेड तुम्हाला लागलेला आहे, जर तो पहिल्या नंबरचा असेल तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावंच लागेल. ठीक आहे. आणि जर तो 2 पासून 100 असेल तर ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नाही. ठीक आहे. परंतु एक वेळेस जर तुम्ही ITIला ॲडमिशन कन्फर्म केलं, ITIला जाऊन तुम्ही ॲडमिशन करून टाकलं, तर पुढच्या कोणत्याच फेरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पात्र नाही. ठीक आहे. 2, 3, 4 कुठल्याच फेरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसतात. आणि जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर 2, 3, 4 फेरीसाठी तुम्ही वाट पाहू शकता. परंतु ॲडमिशन केलं तर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याच फेरीसाठी पात्र राहत नाही आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न यांनी विचारला होता. त्यानंतर बघा, सर फर्स्ट लिस्टला एकच ट्रेड लागतो का? जास्त नाही लागत. बघा, फर्स्ट लिस्टला नाही, सर्वच लिस्टला 1 पासून ते 4 सर्वच लिस्टला एकच ट्रेड सर्वांना अलॉट होत असतो. ठीक आहे. 2 ट्रेड कोणालाही अलॉट होत नाही, एकच ट्रेड मिळत असतो. ठीक आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कुठल्याही लिस्टला, कुठल्याही मेरिट लिस्टला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी एकच ट्रेड तुम्हाला मिळत असतो. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मिस्टर शुभम वाकोदे यांनी विचारलेला आहे. सर मी हिंगोलीचा आहे आणि माझा नंबर कोल्हापूरला लागला आहे. प्रिफरन्स नंबर 70 आहे. बघा, प्रिफरन्स नंबर 70 आहे. मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल कॉलेजेसमध्ये डिझेल मेकॅनिक हा ट्रेड टाकला आहे, पण मला ते गाव खूप लांब वाटत आहे, म्हणून मी विचार बदलला. सेकंड राऊंडसाठी थांबू का? म्हणजे जवळ नंबर लागेल. आणि मी ITI कॉलेजमध्ये जाऊन विचारलं तर ते म्हणत होते तुम्ही 4 राऊंडपर्यंत थांबू शकता आणि जर कोठे जवळ नंबर लागला नाही तर तुम्ही कोल्हापूरला घेऊ शकता. असं होऊ शकते का सर? बघा, या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्हाला ज्या काही ITIमधून सांगण्यात आलेली माहिती आहे ती मी काही कन्फर्म करत नाही. परंतु एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंडसाठी जो काही तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे ती सर्वस्वी तुमची इच्छा आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नाही. परंतु दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला ट्रेड मिळेलच याची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे. सर्वांनाच ते त्या ठिकाणी लागू आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडसाठी तुम्हाला ट्रेड मिळेलच याची गॅरंटी नसते, कारण सर्वस्वी जे आहे ते त्या ठिकाणी कॉम्प्युटरनुसार त्या ठिकाणी संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती होत असते आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरता यावर ते डिपेंड असतं. त्यामुळे तुम्हाला ट्रेड मिळतो किंवा नाही मिळत हे सर्वस्वी तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरलेला असेल त्यावर डिपेंड असेल. आता बघा, यांनी 70 नंबरचा ट्रेड यांना म्हणजे 70 नंबरचा प्रिफरन्स यांना लागलेला आहे. यांनी जवळपास महाराष्ट्रातील सर्वच ITIमध्ये डिझेल मेकॅनिक हा ट्रेड टाकलेला होता. अशाच पद्धतीने जर तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी भरला, म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी ITIला ॲडमिशन घ्यायचं आहे, आता बघा, यांनी ज्या ठिकाणी म्हणजे ज्यांनी जवळपास सर्वच ITIमध्ये ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म दिला होता, परंतु आता बघा त्यांचा विचार बदललेला आहे, त्यांना ॲडमिशन घ्यायचं नाही. तर अशाच पद्धतीने तुमचा जर विचार बदलला, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर त्या ठिकाणी विनाकारण तुम्ही ट्रेड टाकूच नका. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तेच ट्रेड टाका, तेच ITI तुम्ही टाका, म्हणजे जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढू शकतात. अशा पद्धतीचे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत तुमचे पाहिलेले आहेत. अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. कुठल्याही पद्धतीचे प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सर्वांचं क्लिअर जे आहेत, सर्वांचे जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.